मंडळी नमस्कार. राजकारणात मतभेद असू शकतात, विचार वेगळे असू शकतात प्रत्येकाचे, पण ज्यांच्या नावावर मतं मागितली, ज्यांच्या चिन्हावर निवडून आलेत, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवणं याला राजकारण म्हणायचं की गद्दारी हे तुम्ही ठरवा. आज 6 खासदार एकनाथ शिंदे गटात गेलेत उद्धव ठाकरेंचे. पण हा विजय आहे की शिवसेनेच्या मूळ विचारांचा पराभव आहे हेही तुम्ही ठरवा. हा प्रश्न महाराष्ट्रात ही चर्चा आहे सगळीकडे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 6 खासदार गेले हे तुम्हाला ठाऊक आहे. ही बातमी खुद्द शिंदेंना ऑपरेशन टायगर वाटत असेल तर हरकत नाही, वाटू द्या. काहींना राजकीय यश वाटत असेल, पण महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ पक्षांतराचा नाही मंडळी, तर विश्वासघाताचा आहे, लक्षात घ्या. टायगर मागच्या दाराने पळत नसतो कधी. हे 6 खासदार टायगर असते तर पक्षाचा राजीनामा देऊन पुढच्या दाराने धाडत शिंदे सेनेत आले असते बाकायदा, राजरोसपणे. हे तेच खासदार आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या नावावर आणि शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडून आले. जनतेने त्यांना मतं दिली ठाकरेंच्या नावावर. ती त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वासाठी नव्हे, तर शिवसेना आणि ठाकरे या नावावर विश्वास ठेवून त्यांनी जनतेने मतदान केलं. मग आज अचानक विचार बदलले का? कसे काय बदलले? बदलली ती सत्तेची समीकरणं मंडळी, लक्षात घ्या. जिथे सत्ता तिथे काही लोकांची निष्ठा असते, लक्षात घ्या. विचारांशी नाही, तत्वांशी नाही, तर स्वतःच्या राजकीय भवितव्याशी. एकनाथ शिंदे वारंवार सांगतात की त्यांनी बाळासाहेबांचे विचार वगैरे वाचवण्यासाठी बंड केले, पण जर खरोखर विचार वाचवायचे असते तर पक्ष फोडण्याची वेळच आली नसती. दुसरा पक्ष स्थापन केला असता शिंदे साहेबांनी. विचारांसाठी संघर्ष केला जातो पण तोडला जात नाही, पक्ष तोडला जात नाही मंडळी. आज जे खासदार शिंदे गटात गेले आहेत त्यांनी जनतेला एकदा तरी सांगितलं का की आम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो त्याला सोडून आम्ही का जात आहोत, कारण काय आहे? नाही सांगितलं, सांगणारही नाही ते. लोकशाहीत पक्षांतराचा अधिकार आहे ना, पण नैतिकतेचं काय? जर खरोखरच उद्धव ठाकरे चुकीचे होते किंवा त्यांच्याशी नाही पटलं तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यायचा ना, पुन्हा जनतेसमोर जायचं आणि निवडून यायचं लोकांमधून. तेव्हा समजेल जनता कुणासोबत आहे ते. पण सत्तेच्या छत्राखाली सुरक्षित राहून निष्ठेचे धडे देणं ही जनतेची फसवणूक नाही का? मतदारांची फसवणूकच आहे. आज महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिकांच्या मनात एकच भावना आहे मंडळी. ज्यांनी पक्ष उभा केला, ज्यांनी आयुष्य घालवलं, खर्ची घातलं, त्यांच्याच भरवशावर दावा करत त्यांच्याच घरात फूट पाडली गेली. मिठाला बेईमान झाले. राजकारणात पक्ष बदलणं सोपं असतं, पण इतिहास बदलणं सोपं नसतं, हे लक्षात घ्या. इतिहास लोकांना ठाऊक असतो. आज 6 खासदार गेले असतील, उद्या आणखी कोणी जाईल, पण एक गोष्ट कायम लक्षात राहील. जनतेने ज्यांना ठाकरे यांच्या नावावर निवडून दिलं त्यांनी शेवटी स्वतःच्या राजकीय सोयीचा मार्ग निवडला असं म्हणायला हरकत नाही. आणि महाराष्ट्रात विश्वासघाताला कितीही सुंदर नाव दिलं तुम्ही तरी जनता त्याला ओळखत असते, कारण हे वारंवार घडत आहे अलीकडे. कारण सत्ता तात्पुरती असते, पण गद्दारीचा शिक्का हा कायमचा असतो, लक्षात घ्या. आणि म्हणूनच हे ऑपरेशन टायगर नसून हे ऑपरेशन विश्वासघात आहे, हे लक्षात घ्या. ज्या छताखाली अनेक वर्ष सुखदुःख झेलली, मातोश्रीवर अनेक वर्ष सरबराई झाली, अनेक अडचणीतली कामं निघाली असेल, नाव मिळालं, पैसा मिळाला, इब्रत मिळाली, आणि आता मातोश्रीला बेईमान होऊन पळालेल्या सेनेत प्रवेश घेतला. पळालेल्या सेनेत म्हणजे आधीची सेना ती पळालेली आहे 40 आमदार घेऊन. ज्या दिवशी पक्षप्रवेश झाला त्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल इतरांचे चेहरे थोडेफार ठीक होते, पण ओमराजे निंबाळकरांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते मंडळी. जणू काहीतरी अपराध करून आले की काय असा गंभीर चेहरा त्यांचा दिसत होता, ओमराजे निंबाळकरांचा. त्यांना राजे काय म्हणायचं असं वाटतं, ओमच म्हणायचं त्यांना, ओम निंबाळकर. राजे कशाला म्हणायचं? अरे कुणाचा पक्ष सोडून जायचं तर असं मागच्या दाराने पळून जातात का हो राजे? मग तुमच्या चेहऱ्यावर अशीच गद्दारी लिहून दिसते आणि मग चेहरे पडतात मंडळी. तुम्हाला ठाऊक असेल जेव्हा 2022 शिवसेनेत उठाव झाला होता, यात शिंदे साहेबांनी 40 जणांना घेऊन गुवाहाटी मार्गे, सुरत मार्गे काही गेले तिकडे, 40 आमदार पळून गेले. परंतु उद्धव ठाकरे यांचा संयम ढळला नाही. तुम्ही पाहिलं असेल तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी निमूटपणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि वर्षावरून मातोश्रीला आपली वारसार घेऊन ते परतले. याला म्हणतात संस्कार आणि खानदानी संस्कृती, खानदानी संस्कार. खानदानी नाव कसं काय असंच नाही पडत.
परंतु दुसरीकडे आटोछाप झोपडपट्टी संस्कृतीचं दर्शन महाराष्ट्रापुढे वारंवार होत आहे. ते काही सांगायची गोष्ट नाही. मंडळी बघा, लक्षात घ्या, मतदारांना ठाऊक असतं. तुम्ही आता मीडियावाले लोक, पत्रकार हे काही सामान्य माणसांकडे जात नाही. मंडळी, सामान्य माणसांकडे जाणं म्हणजे वेगळाच विषय आहे. जे पारावर चावडीवर बसतात गावात, त्यांनाच खरं राजकारण कळतं. तुम्हाला सांगतो, ही सरासर बेईमानी आहे. हे जे 6 जण गेले आणि हे काय सांगतात की हे म्हणतात की विकास कामं होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता. अहो, त्या मुंबई तक वरच्या कोणते साहिल जोशी यांनी आकड्यांसहित यांचा निधी लिहून दिला आहे. यांना निधी मिळाला, पण यांनी तो खर्चच केला नाही. कुणी 1% खर्च केला, कोणी 3% खर्च केला, कोणी 25% खर्च केला. सगळ्यांना, ओमराजे निंबाडकरांसहित सगळ्यांना निधी मिळाला. कुणाला 18 करोड, कुणाला 28 करोड, कुणाला 15 करोड, कुणाला काय 25-30 करोड, पण यांनी खर्चच केला नाही. नुसतं कारण सांगता येते, विकासाचं काही कारण नाही. मंडळी, माल मिला होगा और आता मंत्रीपद मिळेल आणि भरघोस जेवायला मिळेल, भरघोस ताटाच्या वर जाईपर्यंत, आणि मंत्रीपद मिळेल. बेमानी अरे बेमानी म्हणजे काही नैतिकता राहिलीच नाही ना आता. ओमराजेंसारखा निष्ठावान होता हा माणूस, उद्धव ठाकरेंचा हा निष्ठावान माणूस मागच्या दराने पळून गेला. सांगा, ओमराजे निंबाडकर. बाकीच्यांबद्दल वाटत होतं, बाकी थोडेसे दिसतात चेहऱ्याने, वागणुकीने, पण हा माणूस थोडा ठीकठाक दिसत होता. पण याही माणसाने आपली घालवली. तर हे खूप योग्य नव्हे. मंडळी, एकनाथ शिंदेचे सध्या हल्ली चांगले दिवस आहेत, सुगीचे दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. हा रिव्हर्स गिअर जेव्हा येतो ना, जेव्हा वरची बटन ती जेव्हा ऑन होते, तेव्हा रिव्हर्स गिअर जेव्हा पडतो ना, तर तेव्हा पडता भुई कमी पडते. मंडळी, कठीण होऊन जाते. बेमानीचे उदाहरणं अनेक आहेत. तुम्ही अवतीभोवती बघत असाल, राजकारण सोडून द्या, अनेक क्षेत्रात बघा, कौटुंबिक क्षेत्रातही बघा. ज्यांनी कुणाशी एकमेकांशी दगाबाजी, दगाफटका, बेमानी केली मंडळी, त्याला धडा मेल्यानंतर नाही, इथेच मिळतो काहीच वर्षात. बघू आपण काय कोणाला शिक्षा मिळते आणि काय निसर्ग दत्त काय कोणावरती काय प्रभाव टाकतो आणि कोणाला काय शिक्षा देतो ते बघू. पण उद्धव ठाकरे मागे हटणार नाहीत, कारण ते रक्त आहे, ब्लड आहे. मंडळी, प्रबोधनकार ठाकरेंचा नातू आहे, बाळासाहेब ठाकरेंचा चिरंजीव आहे, त्याच्यामुळे ते मागे हटणार नाही. ती संस्कृती खानदानी असते, ती ज्याला म्हणतो ना आपण प्युअर शुद्ध तूप, ते असतं ते. असं मंडळी, तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये लिहा आणि सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला आपले आणि लाईक करा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.